मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे जांभूळचा प्रवास। या पुस्तकाचे लेखिका आहे समीना मिश्रा, अनुवादिका आहे मृणाली परांजपेची। या पुस्तकाची चित्रे काढलेली आहे तारिक अजीज आणि या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये। या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लांब लांब रस्त्यावर जांभळं चालत असताना दिसत आहे आणि तिच्या हातामध्ये मिरच्याची पिशवी आहे आणि मलपृष्ठावर लॉकडाऊनचा आदेश देणाऱ्या गाडीचे चित्रे आहे। लॉकडाऊन लागल्यामुळे मिरच्या तोडण्याचे काम बंद झाले आणि मजूर आपल्या स्वगावी जाऊ लागले। 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली गेली। जिल्हे व राज्ये यांच्या सीमा बंद केल्या गेल्या आणि मजूर पायी पायी आपल्या गावी जाऊ लागले। त्या लोकांच्या लोंढ्यामध्ये जांभळं सुद्धा होती। तर दुसरीकडे शहरातील श्रीमंतांची मुले लॉकडाऊनचा कसा आनंद घेत आहे हे आपल्याला या चित्राच्या रूपात पुस्तकात दाखविले आहे। जांभळं लांब लांब रस्त्यावर जात असताना तिने एक पक्षी बघितलं। हे पाहून तिला वाटलं पक्ष्याचं बरं आहे, त्याला नसतं लॉकडाऊन। जांभळं पायी चालून चालून पूर्णपणे थकलेली दिसत होती। झाडावरून पिकलेलं पान कसं पडतं तशी तिची स्थिती झाली होती आणि ती घरापर्यंत पोहोचली नाही व वाटेत तिचा मृत्यू झाला। मी हे पुस्तक वाचत असताना मला माझ्या आईची आठवण आली। माझी आई सुद्धा तेलंगणात मिरच्या तोडण्यासाठी गेली होती आणि अचानक लॉकडाऊन लागला। ते सुद्धा अशीच पायी चालत चालत गावापर्यंत पोहोचली आणि तिला 14 दिवस शाळेमध्ये ठेवले गेले। मी तिला दररोज शाळेच्या गेटवरून पाहत असे। मी माझ्या आईच्या घरी आतुरतेने वाट पाहत असे। मला हे पुस्तक खूप आवडले आणि तुम्ही पण हे पुस्तक वाचा। धन्यवाद।